नमस्कार मित्रसन, जय खानदेश। तर आजनी जी स्टोरी आहे खूप मोटिवेशनल आहे, व्यक्ती विशेष आहे। आम्ही आज बात करणार आहेत खानदेश पुत्र सम्राट भाऊ पाटील। नावच नाही सम्राट हे, तर काम सुद्धा सम्राट आहे। तर सम्राट भाऊ पाटील सुरतमा टेक्सटाईल जगतना मोठा उद्योगपती आहे। तेच ना संघर्षमय प्रवास कसा आहे आणि काही वर्षापूर्वी सम्राट भाऊ पाटील यसना आई वडील सुरतमा उंतात आणि मेहनत मजदूरी करत आणि एक सामान्य परिवार तेसं होतं आणि सम्राट भाऊ तेसनी एक सामान्य परिवारनी परिस्थिती बदलाई टाकी आणि एक छोटासा व्यवसायनी सुरुवात करी आणि आज सुरतमा टेक्सटाईल जगतमा तेसना मोठं नाव आहे। तेसना संघर्षमय प्रवास जरी आपण देखा तर आजनी तरुण पिढीले तेसना पाई काहीतरी शिकासारखं जरी व्यवसाय करणं आहे तर आणि जेव्हा पण आपला लोकेसले काहीतरी मदतनी जरूर पडत तर त्या नेहमी उभं राहतं। सामाजिक क्षेत्रमा धार्मिक असो शैक्षणिक असो काही पण मदत असो ना तेच ना, काय जी पण मदत होस ना त्या करतच मनीसनी तेच नाही, कामगिरी देखील नाही तेच ना, चाहत असनी तेच ना वाढदिवस खूप जल्लोषमा साजरा करा। हा मित्र सोन खानदेश पुत्र सम्राट भाऊ पाटील या पार होणार राहणार आहेत आणि तेच ना वाढदिवस निमित्त तेच ना आज तेच ना वाढदिवस आहे आणि तेच ना वाढदिवस निमित्त आपला चॅनल करताय पण खूप साऱ्या शुभेच्छा सम्राट भाऊ। आणि तेच ना वाढदिवस तुम्ही देखू शकतास की स्क्रीनवर कसा प्रकारे मन मायले एकदम जबरदस्त हजारोनी संख्यामा चाहता जुनात, कारण की त्याची कामगिरीच तशी आहे की जेव्हा आपण मदत पडत त्या उभं राहतो। शैक्षणिक जास्त काही शैक्षणिक क्षेत्रामा जेव्हा आपला पुरुषले मदत लागत ना तडे उभं राहतस। आणि विशेष म्हणजे जसे की तुम्हाला माहिती आहे की सुरतमा शिवमहापुराण कथा होईल त्याने आई शिवमहापुराण कथा भारतनी सर्वात मोठी शिवमहापुराण कथा ठरली होती आणि याना आयोजक सुद्धा सम्राट भाऊ पाटील आणि तेच ना बंधू सुनील भाऊ पाटील होतात। तर असं अनेक प्रकारात त्याचा कार्य आहेत आणि आपले गर्व वाटस की पर राज्य गुजरातमा आपला खानदेश पुत्र पारोडाना पुत्र सुरतमा टेक्सटाईल जगतना मोठा उद्योगपती आहे आणि खरंच या तरुण पायी या सम्राट भाऊ पायी खरखर आपला युवासनी काहीतरी शिकायला पाहिजे आणि उद्योगना मार्गाले लागायला पाहिजे। आणि सम्राट भाऊ पाटील यांचा जन्मदिवस निमित्त तेसले पुन्हा एकदा आपल्या चॅनल करता खूप साऱ्या शुभेच्छा भाऊ। धन्यवाद। जय खानदेश।